हाय, नमस्कार. मी प्रतीक्षा आडी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आले गावाला. आपण काही लावलं वगैरे तर काही नाही आहे. तर तुरी दिल्या होत्या लावायला, त्या पण शाळेत गवतात दिसल्याच नाही मला, निघाल्यात की नाही. तर आज हे बघा, आपली गावाकडं भाजी निघते आपली ऑर्गॅनिक, ती भाजी आज कलेक्ट करायला लावले. इकडे बघूया आपण. मी पण लावले होते तुरीचे हे दाणे इकडे, पण काही दिसत नाही आहे निघलेले, थोडे पण नाही निघलेले दिसत, काहीच नाही आहे इकडे निघालेलं. आणि इकडे आपल्या घोसाळ्याचे दाणे तर भरपूर निघालेत. तुरी इथे निघाले एक दोन, बाकीचे इकडे निघालेत. इकडे जाऊन बघूया आपण. आणि मित्रांनो हे बघा, ही पण भाजीच आहे, ही पण एक भाजीच आहे. हे याचं थोडंसं चिकट लागतं भाजी, एकदम असं चिकट चिकट होतं, कारण मुलातच त्याला चिकटा असतो. तर याची पण भाजी होते. तर चला दाखवते तुम्हाला. नाही तर कडूची भाजी सगळ्यांची ओळखीची, आणि सिटीमध्ये पण गावच्या बाया घेऊन येतातच. तर चला आता बघूया आपण. इकडे आपल्या तुरी निघाल्यात का नाही, थोडे थोडे एक 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 दोन दोन दाणे निघालेत. हे बघा इकडे निघालेत, इकडे दिसतात थोडे पातळ पातळ कुठे कुठे. पण आता हे ना पूर्ण काय म्हणतात ते गवत काढायला लागेल तर होतील, नाहीतर शक्यता कमीच आहे याची. पण ते व्हायला होतात, पण नाजूक राहतात. हे बघा, त्यांनी जास्त काही जाड लावलेल्या नाही, त्याच्यामुळं ते दिसण्यात येत नाही. आम्ही गेल्या वर्षी पूर्ण लाईनच्या लाईन असे लावले ते पूर्ण त्याच्यामुळं ते खूप छान दिसत होतं बघायला तरी. आणि आपण इकडे हे वरवे वगैरे लावलेत ते बघायला आले इकडे, पण शायद दिसत नाही. आणि डांगरसुद्धा लावलं होतं, डांगराच्या बियाही नाही निघाल्या. तर तिकडे आता बघूया, जाऊन वरवे वगैरे बघूया काय काय निघाले. हे बघा इथे वरवे लावले होते इथे, हे इथे एक. तर इथे ना त्यांना सपोर्ट म्हणून खाकरी लावायची आहे, एक इथे लावायची आहे खाकरी उन्हाळ्यात, जेणेकरून आपल्या वरव्याच्या शेंगा भेटतील. आणि इकडे पण लावले होते मी, इथे पण निघालेत. हे पूर्ण झाडावर जाईल. आणि मी दुसरं लावलं होतं आपली क्युकंबर, ती दिसत नाही तिचे निघालेले नाही, मला वाटतं ना कशाने तरी खालेत ते. तर इथे पण नाही निघालेले यावर्षी, शक्यता कमीच आहे यावर्षी काय कायचं, कारण पावसाचं खूपच ताळतंतर नाही आहे, काहीच नाही. आणि त्या लोकांनी भात टाकलं होतं, इकडेही टाकलं वाटतं, पण ते काही झालंही नाही. इकडे पण टाकलं होतं, मग कपडा लावलेला होता बघा इकडे, पण काही दिसत नाही निघालेलं. तर चला, तिकडे साहेब तोडतात, तर आपण पण जाऊ, थोडं भाजी कलेक्ट करू आपण. इकडं खूप छान निघाल्यात या तुरी. हे बघा, ही तुरी आपण तूर डाळ खातो ना, त्या तुरी. बहुतेकांना माहिती नसेल म्हणून दाखवते. आमच्याकडं तूर म्हणतात त्याला ना, आमच्या भाषेत त्याला म्हणजे तुरी तूर पण नाही, तुरी. तर चला, हे बघा इथं कडूची भाजी मस्त आहे, ते आपण जरा घेऊ. तोडून घेऊ का कडूची भाजी? तर हे बघा इथं आहे, मी तोडते बघा, अशी ही तोडायची. आणि मित्रांनो ही तर भाजी काय एवढी काय असं हे नाही आहे का न ओळखणारी, सगळ्यांनाच, लहान मुलाला पण समजेल
करडूची भाजी. फक्त माहिती एकदा झाली ना का मग टेन्शन नाही. हे बघा एवढी, आता एवढी तोडली मी. तर चला मी तोडून घेते, मग दाखवतोच आम्ही कुठल्या कुठल्या भाज्या तुम्हाला आज रानभाज्या कुठल्या कुठल्या तोडल्या, काय कुठल्या कुठल्या जमा केल्या त्या तुम्हाला दाखवेलच नंतर घरी गेल्यावर. तर चला आता मी तोडून घेते मग दाखवते. याच्यात ना छोटे छोटे एवढे मासे आहेत ना, हे बघा फिरतात बघा. हे इथे दगडाजवळ एवढे आहेत ना, लपून बसलेत. मी इथे आले ना तर अर्धे मातीमध्ये लपलेत, अर्धे तिथे ते बघा किती गुच्चा करून राहिले. हे बघा तुम्हाला हालचाल दिसत असेल पाण्यात. हे पूर्ण मासेच आहेत ना, छोटे छोटे. हे बघा हे पूर्ण मासेच आहेत. काय काय हे बघा. ही भाजी ह्याला आमच्याकडे बोलतात कुत्रा भाजी बोलतात याला, कुत्रा भाजी. याचं नाव वेगळं आहे एक. शास्त्रामध्ये कसं काय त्याचं नाव आम्हाला माहिती नाही. चट्टा असं काहीतरी आहे ना, पण मी विसरले. पण हे आमच्याकडे याला कुत्रा म्हणून भाजी हे केली जाते. ही खूप आयुर्वेदिक आहे भाजी. म्हणजे जसं मूलव्याध वगैरे वगैरे असे आजार आहेत ह्या भाजीनी बरे होतात. मूलव्याधावर एक नंबर रामबाण भाजी आहे. कट करा. बघा इथे एवढा मोठा मशरूम निघाला आहे, पण तो काय माहिती खायचं आहे की नाही माहिती नाही, पण खूप मोठा असा निघाला आहे. हे बघा हे मशरूम इकडे. तर आपल्याला पहिला पण एक दिसले होते तिकडे, पण ते मला वाटतं व्हिडिओमध्ये दाखवले का नाही माहिती नाही तुम्हाला. पण मी आता हे इथं क्युकंबरचा वेळ आहे तो हे करण्यासाठी आले तेव्हा बघितलं. तर मित्रांनो हे बघा चाललो आहे आपण इकडे डोंगरीला चाललो आहे. साहेबांच्या मागे चालले. चढ हातात काठी पण नाही काही नाही, आणि चढायला दम लागतो. आपल्याला तेरेची भाजी आणायची आहे, तर आपण तेरेची भाजी घ्यायला आलो आहे. निघालं का नाही माहिती नाही, पण आलो आहे. निघालं वाटतं. इकडे निघाले हे बघा तेऱ्याची भाजी निघाले. पण पण मला यायला जमेल का? हळूहळू रस्ता बघा, त्याच्यात आपला पाय कमजोर असल्यामुळं थोडीशी भीती वाटते. तर समोरचे ते ही बघा ही पानं दिसतात ना आळूसारखी, ही तेऱ्याची भाजी. लाल सफेद देठाचं आहे का काळे देठाचं? काळा आहे म्हणते नाही. हे नाही मग तिकडच्या याला नाही ना, तिकडच्या याला आहे का? मग काळा कसा काय डेट राहील? मागच्या वेळेला आपण इथूनच नेला होता ना काढून. तर हे बघा साहेब, तर मी आता इकडनं जाते या साईडनी. मी हात दाखवते त्या साईडनी, कारण तर मला इकडनं चढणं उतरणं शक्य नाही आहे. हाय साधं सिंपलच आहे, पण माझ्या पायाच्या प्रॉब्लेममुळं मी नाही जाते, रिस्कच नको. तर बघू आता पुढं काय काय भाजीपाला वगैरे काय काय. काल पण घेतलंय आपण, काल तर गेलो होतो आणायला.
पण रात्री दाखवायला जमलं नाही. एकादशी होती तर त्याच्या गडबडीत सगळं विसरले दाखवण्याचे, आणि नंतर तर लाईट पण नव्हती, त्याच्या अंधारात कसं दाखवणार. तर गेले. तर चला आता आपल्याला काय काय घ्यायचंय, काय काय तिकडे बघू आपण. नाक्यांच्यावर भाज्या तर येतातच. इकडे आपण इकडे खंडीमध्ये भाजीपाला घ्यायला येतो, तर तिकडे भाजीपाला घेतला थोडस. आमच्याकडे त्याला कोळी भाजी ते घेतले, आणि दुसरी काय टाकल्याची भाजी घेतली. कोळी भाजी, टाकला, बापलीची बघितली भाजी, बापलीची भाजी बघितली, पण बापलीची भाजी चांगली नव्हती. तर ही बघा, ही कोशिंबा, ही मस्त लागतात. आंबट गोड थोडीशी अशी असते याची चव, पण जास्तीत जास्त आंबट असते. जर मीठ मसाला लावून खाले ना खूप भारी लागतात खायला ना. माझे बोलता बोलता तोंडाला पाणी यायला लागलंय. तर चला मित्रांनो, खाते मी मस्तपैकी. चला तुम्हाला एक दाखवते सोलून कशी असतात. म्हणजे बहुतेक तर आता गावाला इकडेशी आले तर भेटतातच. तरी बघा, ही अशी गर असतो त्याला, जसं आपलं हे असतं ना लिची, तर ही आपल्या ही लिचीच, गावठी लिची, पण ती लिची गोड असते, ही आंबट असते. तर चला मी आता खाते मस्तपैकी. आहे बघा, भन्नाट, आणि बी असते त्याला मोठी. खूप आंबट आहे, एवढा आंबट आहे ना तर माझ्या तोंडावरून तुम्हाला समजत असेल. साहेबांच्या इकडे तोंडाला पाणी आला असेल. खूपच आंबट आहे. आणि मित्रांनो, जास्त खाले ना त्याच्याने जीभ सोलते, आणि मग तिखट वस्तू खाता येत नाही थोडा वेळ तरी. पण हे बघा, इकडं आवण्या चालू आहेत, लोक काम करतात इकडे मस्तपैकी. आता मग असे तिकडे कॉलवर बोलत होते, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला जमले नाही. हे बघा, इथे गाड्या लागल्यात, म्हणजे इकडे आवणी चालू आहे. हे बघा इकडं कसं, इथं मला वाटतं ते याच्यात ते बघा तिकडे माणसं आहेत, तर मूठ वगैरे खणून ठेवलेत. ट्रॅक्टर वगैरे चिखल करून घेतले. तर मित्रांनो बघा, इथे मी मगाशी व्हिडिओ केली पण माईकच चालू नव्हता, ती पण व्हिडिओ टाकेल. पण हे बघा, आपण तानसा धरणात आलोय, आणि इथे आपण फिशिंग केली होती. आणि एक पुढे तिकडेची अजून एक पॉइंट आहे, तिथे गेलो होतो. तर मगाशी तिकडे आपण व्हिडिओ वगैरे केला ते. तर बघा, थोड्याच दिवसात एवढा पाऊस पडला तर भरला. आणि मागच्या वेळेला तर खूप, या उन्हाळ्यात खूपच पाणी खाली झालं होतं. जर 8-10 दिवस पाऊस पडला नसता तर पाणी टंचाईची खूप हे झाली असती. पण पावसाने नशीब चांगलं काम केलं. ते आता बघा किती पाऊस झालं, त्याच्यामुळे हे लगेच धरण भरलं. तर चला मित्रांनो, आता निघतोय पुढे, बघूया आपण काय. जर अजून पायींवर थांबलो तर तुम्हाला दाखवतोच. तर बघा, पोहोचलो इकडे ठाण्याला, आणि आपण गावावरून भाज्या आणल्यात त्या. तर कुठल्या कुठल्या आणल्यात तुम्हाला सांगते. आता त्याची काहीकांची नावं माहिती नाहीत, काहीकांची आहेत. आता कुठं कुठं काय काय त्या भाजीला कुठल्या नावाने ओळखला जातो मला नाही माहिती. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये जरूर सांगा. तर चला मी आता पहिली भाजी दाखवते. म्हणजे हे वास्ते, बांबूचे कोवळे कोंब, याला आमच्याकडे वास्ते म्हणतात. ते काढल्यानंतर याला शीन म्हणतात. आणि हा आता सगळ्यांच्या परिचयातला आहे. हा टाकळ्याची भाजी आहे. तर ही टाकळ्याची भाजी भरपूर अशी गुणकारी आहे. म्हणजे ती त्याचे आता बाकीचे तर व्हिडिओ बघितलेच असतील लोकांचे तुम्ही. तर ही टाकळ्याची भाजी, आणि हे शेवळं, आणि शेवळं झाल्यानंतर ही त्याच्यावर येणारी लोथ. तर याचाच प्रकार हा आहे, लोथ. तर ही भाजी आपण आणली, त्याच्यात भरपूर होते शेवळं, पण ते काही वास येणारे असतात, तर वास येणारे 2-3 होते,
ते काढून फेकून दिले आणि असे हे शेवळ आणलेत. एक भाजी म्हणजे ह्या 3 भाज्या झाल्या. आणि ही बघा, ही आमच्याकडं याला कोळी भाजी म्हणतात, काही ठिकाणी फोडशी बोलतात. तर अजूक म्हणजे कोकणात फोडशीची भाजी बोलतात, दुसरे कुठे काय काय कुठल्या कुठल्या नावाने ओळखली जाते ती पण सांगा आम्हाला. आणि ही बाफळीची भाजी. बाफळीची भाजी म्हणजे खर डोंगराला येते, ती तिथून काढली जाते आणि ही पोटाच्या विकारासाठी आयुर्वेदिक आहे. त्याचं बी पण आहे. तर लहान मुलं किंवा मोठे माणसं त्यांच्या पोटात दुखत असेल किंवा सर्दी खोकला होत असेल तर त्याच्यासाठी ही गुणकारी आहे. तर या झाल्या आपण विकत आणलेल्या भाज्या. आणि आपण काल शेतावरून तोडली ती आणि जंगलात गेलो होतो ती भाजी. तर ही बघा, ही आघाडा म्हणतात, आमच्याकडे कुत्रा म्हणतात याला, कुत्र्याची भाजी. आणि काही ठिकाणी याला आघाडा म्हणतात. ती ते भाजी शेतातच खुडली. आणि ही आपण करडूची भाजी आणले. ही बघा, ही करडूची भाजी, ही पण आपण शेतातूनच काढली करडूची भाजी. आणि ही आपण तिकडे जंगलात गेलो होतो ते तेऱ्याची भाजी. तर आपला आलू असतो ना, म्हणजे अरबी आलू, त्याचाच प्रकार हा जंगली. तर याला आमच्याकडे तेऱ्याची भाजी म्हणतात. एवढ्या भाज्या, आता ह्या 3 भाज्या आम्ही ह्यात 1 2 3 हे आपण आपल्याकडून कलेक्ट केलेले आहेत. आणि ह्या भाज्या सर्व आपण विकत घेतल्यात. आणि मेन गोष्ट म्हणजे हे बघा, ही कोसबा, ही आंबट फळ लागतो, म्हणजे आमच्याकडची जंगलातली लिची आंबट. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा. आणि असंच मला भरभरून प्रेम द्या. चला बाय.